पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती काही आरोप देखील करण्यात आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी दीपक पालेकर सर आता सोबत आहेत। सर, काय या सगळ्या घटनेनंतर हॉस्पिटल प्रशासनाची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? सर्वात प्रथम हे सांगू इच्छितो की ह्या पूर्ण प्रकरणावर दीनानाथ हॉस्पिटलचं प्रशासन पूर्ण चौकशी अंती शासनाला त्याचा अहवाल उत्तर देत आहे। आत्ता ही प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आत्ता आम्हाला काही सांगता येत नाही आणि आत्ता जी माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती अर्धवट आहे। यातनं फक्त दीनानाथ मंगेशकरचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामीच होती आहे। मी आत्ता एवढंच सांगू शकतो। रुग्णालयाच्या कुटुंबियांकडून सुश्रुत गैसास आणि मीनाक्षी गुरव या दोघांवरती आरोप करण्यात आलेले आहेत। ज्या कुटुंबियांच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे या दोघांच्या संदर्भात काही कारवाई होण्याची शक्यता आहे किंवा चौकशी होईल याविषयी मी काही बोलू शकत नाही। मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आम्ही पूर्ण चौकशी करून शासनाला उत्तर देऊ, त्यातच त्यांना शासनाला माहिती मिळेल पूर्ण। सर, त्यांचं काही आरोप होता 10 लाखांची मागणी हॉस्पिटलकडून करण्यात आली होती, ॲडमिट करून घेण्यात आलं नाही असा देखील आरोप रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे। सर, मगाशी जे मी म्हणलं तुम्हाला की आत्ता जी माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती पुणे अर्धवट आहे। त्यात फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामीच होती आहे। जी काय आहे परिस्थिती आहे ती आम्ही शासनाकडे व्यवस्थित सविस्तर कळवत आहोत। कधीपर्यंत हा तुमचा जो काही चौकशी अहवाल आहे तो राज्य सरकारला देणार? आत्ता प्रोसेसमध्ये आहे, हे शासनच शेवटी ठरवणार आहे की त्याचं पुढं काय आहे कसं काय। चौकशी तुम्ही अंतर्गत चौकशी सुरू आहे ना तुमची, तो अहवाल तुम्ही सरकारला देणार आहात, तुम्ही जनतायत, तो कधी आज उद्या देणार नाही? आता मी काही सांगू शकत नाही, पण जे काय ते शासनाशी आमचा संवाद चालू आहे आणि शासनालाच त्यामुळे माहिती पूर्ण देत आहोत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून देखील हॉस्पिटलला फोन आला होता, हॉस्पिटल प्रशासनाला फोन आला होता, तरी देखील या सगळ्या संदर्भात कारवाई होताना दिसत नाही। मी मगाशी म्हटलं, परत तेच सांगतो की आत्ता PR मॅनेजर जरी असलो तरी आत्ता आम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही आहे। तुम्ही जे काय आहे ते शासनाच्या आम्हीचा अहवाल सबमिट केल्यानंतरच तुम्हाला कळेल। धन्यवाद सर। तर या सगळ्या जी काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला दिला जाणार आणि त्यानंतर नेमकी कारवाई काय केली जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।